स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. कसे आहात सगळे? तर आज आहे संडे म्हणजे एकदम निवांत दिवस. म्हणजे निवांत म्हणजे काय, कामातच दिवस जातो असा दिवस. तर चला आज आहे संडे आणि म्हटलं रोज भाजी चपाती आणि बऱ्याच सगळ्या गोष्टी करून पण कंटाळा आलाय, चपात्या लाटून पण कंटाळा आलाय. तर आज म्हटलं थोडंसं नवीन वेगळं असं काहीतरी करूया आणि मी पहिल्यांदाच करणार आहे ते. तर बघा आज असं वाटतंय, थोडासा आवाज बसायला लागलाय असं वाटायला लागलंय. तर चला आता मी बनवायला घेणार आहे. तर तुम्हाला सुद्धा मी ती रेसिपी शेअर करेन आणि खरंच सांगते मी पहिल्यांदाच बनवते. तर कसं होतंय ते पण बघूया. आणि बघा आज घरी आहे मी आणि अवतार बघा कसं आहे. घरी असलं, सुट्टी असली ना की केस विंचरायला सुद्धा वेळ भेटत नाही आणि रोज कामावर जायचं असलं की पटपट कामं आवरून व्यवस्थित असं तयार होऊन मी जाते. तर आज घरी आहे तर केस विंचरायला सुद्धा वेळ नाहीये. आणि तर चला, कुणालचं चालू आहे टीव्ही बघायचं आणि मी बनवते आता रेसिपी. सो चला तुम्हाला पण मी दाखवते की मी कसं बनवणार आहे ते. चला तर ताईनो, मी सर्वात आधी बघा तांदूळ भिजवून घेतले होते. एक 15-20 मिनिटं मी भिजवून ठेवले होते. म्हणजे जेवढे जास्त भिजवू आपण तेवढं ते तांदूळ छान फुलतं शिजल्यानंतर. आणि इकडे बघा 6-7 अंडी उकडून घेतलेत. चला तर कांदा असा मी भरपूर असा कट करून घेतलाय आणि कढई ठेवले. तर भरपूर असं तेल टाकणार आहे कारण की थोडासा बरिस्ता बनवायचा मला कांद्याचा, त्यासाठी. तर तेल छान कडकडीत तापू द्यायचं आणि त्याच्यानंतर मग कांदा छान ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचा, मस्त कडक होईपर्यंत. तर कांदा इकडे तळतोय तोपर्यंत मी दुसऱ्या साईडला अद्रक लसूण हे त्या उकळीमधून बारीक करून घेते. कारण की हे असं आपण बारीक करतो ना उकळीमधून, तर ते चवीला छान लागतं. आणि जे मिक्सरमधून करतो ते एवढं काही म्हणजे चवीला छान नाही लागत. पेस्ट होते चांगली पण त्याच्याने जास्त चव येत नाही. असं हाताने जेव्हा आपण बारीक करून टाकतो तर तेव्हा खूप चांगली चव येते. आलं लसूण बारीक करून झालंय. तर आता कांदा छान तळत आला होता, तर म्हटलं एकसारखं त्याला सतत हलवूया, म्हणजे जेणेकरून कांदा फक्त एकाच ठिकाणी म्हणजे ब्राऊन होण्यापेक्षा तो सगळ्या बाजूने चांगला तळला जाईल. त्यासाठी मी ते सतत हलवते, म्हणजे कांदा सगळीकडून एकसारखा ब्राऊन होईल. चला तर आता छान तळून झालंय, काढून घेऊया. आणि याच्यामधलं आता मी थोडंसं तेल काढून ठेवते कारण याच कढईमध्ये आपल्याला अंडे फ्राय करून घ्यायचे आणि बाकी आपल्याला बिर्याणीची फोडणी पण याच कढईमध्ये द्यायची. त्यासाठी मी थोडंसं म्हणजे निम्मं तरी मी तेल काढून ठेवलं पाहिजे. चला तर अंडे बॉईल झाले होते तर ते मी काढून घेतले, त्याच्यावरची साल सगळी. आणि 1-2 अंडे, आणि कसं आहे हे गावरान अंडे आहेत, बहिणीच्या गावावरून आणलेले. तर त्यांची साईज छोटी मोठी असते. तर 1-2 जे छोटे अंडे होते ते थोडेसे तुटलेले आहेत, म्हणजे ओव्हरकुक झालेत त्यामुळं. तर अंडे सगळे सोलून झाल्यानंतर मी सगळ्या अंड्यांना असं थोडेसे काटा चमच्याने होल मारून घेते, जेणेकरून पुढे तुम्ही बघालच की मी थोडेसे अंडे तिखट, मीठ, हळद असं टाकून थोडंसं तेलामध्ये फ्राय करणार आहे. तर तो सगळा मसाला त्या अंड्यामध्ये लागावा त्यासाठी मी असं करून घेते.
त्याच कढईमध्ये मी परत एकदा थोडंसं तेल टाकून घेते अजून, कारण आता प्रोसेस करायची आहे बिर्याणीची, त्यासाठी. तर तेल अजून थोडंसं तापू द्यायचं आणि त्याच्यामध्ये टाकायचं आहे कांदा मीडियम असा ब्राऊन होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. आणि कांदा माझा अर्धवट शिजला आणि गॅस संपला. तर म्हटलं आता पहिल्यांदा गॅस जोडून घेऊया. नेहमी मीच जोडते, आज कुणालचे पप्पा होते, म्हटलं आज जरा त्यांना काम लावलं. संपली की गॅस बघा. गॅस चला परत गॅस चालू झाला आणि इकडं काम चालू झालेलं आहे परत. आणि कांदा थोडासा मीडियम ब्राऊन होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे, जास्त ब्राऊन नाही करायचा आहे. आणि त्याच्यानंतर टाकायचा आहे टोमॅटो. आणि पुढे मी दाखवेनच, पण इकडे दुसऱ्या साईडला मी तुम्हाला दाखवते की आज जरा दोघांना कामं लावलेत, तर दोघं कसं करतायत. काय बोलला तुम्ही? काय बोलला? बायकोने केलं तर चालतंय, नवऱ्याने केलं तर काय होतंय? बोट दुखतात का? तर असं चला मी वळते माझ्या कामाकडे परत. मी असं ठरवलं की बाबा रोज भाजी चपाती किंवा हे अशा गोष्टी करून कंटाळा आलाय, पण जर समजा काही स्पेशल करायचं म्हटलं, चपाती भाजी हे सोडून, तर स्पेशल करायचं म्हटलं तरी सुद्धा तितकाच वेळ जातो जितका स्वयंपाकाला वेळ लागतो. तर टोमॅटो टाकलाय, थोडासा मऊ होईपर्यंत परतवून घ्यायचा. आणि आलं लसूणची सुद्धा पेस्ट टाकून घेतली. तर हे झालंय. तर मी 1-1.5 चमचा शाही बिर्याणी मसाला टाकला एव्हरेस्टचा, तोच आवडतो मला. त्याच्यानंतर 1 चमचा टाकलाय गरम मसाला. आणि त्याच्यानंतर टाकलाय 1-1.5 चमचा लाल तिखट. आणि एक छोटा चमचा हळद आणि थोडंसंच मीठ टाकलंय. आणि तर हे छान तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं. आणि हे करत असताना घरामध्ये इतका सुगंध पसरला होता की ते बनत असतानाच घरात हे चाललं होतं की बाबा खूप छान वास येतोय. आणि सगळ्यात शेवटी मी टाकलंय 2 चमचे दही, थोडंसंच टाकायचं. आणि चला हे छान मस्त मिक्स करून घ्यायचंय. आणि ते शिजवून झाल्यानंतर मी ठेवला इकडे कुकर. आणि या कुकरमध्ये पण मी अगदी 1 चमचा होईल असं थोडंसंच तेल टाकलंय, जे की मी आधी वाटीमध्ये काढून ठेवलं होतं. आणि जो मसाला बनवलाय तो टाकून घेतलाय कुकरमध्ये, कारण कढईमध्ये तर सगळा भात बसणार नाही, त्यासाठी मी कुकर घेतलंय. तर हे मसाला सगळा थोडासा त्याच्यामध्ये परतवून घ्यायचा. ऑलरेडी हा मसाला शिजलाय, त्यामुळे त्याला काही जास्त शिजवत बसायची गरज नाहीये. आणि ते अंडे मी टाकते त्या मसाल्यामध्ये. तर मला असं वाटलं की हे अंडे आपण खाली टाकूया आणि वरच्या बाजूला तांदूळ टाकून थोडंसं पाणी टाकून शिजवूया. पण परत विचार केला की ते तांदूळ असेच आपण वरती शिजवले तर व्हाईट राईस तयार होईल आणि खाली मसाला राहील. त्यासाठी मी सगळं आधी टाकून घेतलं, परत त्याच्यानंतर तांदूळ वगैरे टाकून घेतला. तर जवळून बघा सुंदर असा कलर आला होता आणि मसाला खूप छान झाला होता, खूप छान वास येत होता घरामध्ये. तर हे तांदूळ मी असं सगळीकडं वरती टाकून घेतलं. ते सगळं टाकून झाल्यानंतर मला असं वाटायला लागलं की वरती व्हाईट राईस तयार होईल आणि सगळा मसाला खालीच बसेल. त्यामुळं आणि मग मी काय केलं, परत हे सगळं तांदूळ टाकून झाल्यानंतर तो सगळा मसाला वगैरे ह्या तांदळामध्ये मिक्स केला. आणि आपल्या अंदाजाने, म्हणजे तांदूळ बराच वेळ भिजला होता, तर त्यामुळं मी 1-1.5 ग्लास पाणी टाकलं या तांदळामध्ये. आणि पाणी टाकून झालं त्याच्यानंतर मग मी थोडासा म्हणजे थोडीशी कोथिंबीर टाकली. आणि त्याच्यानंतर मग आपल्याला झाकण लावून घेतलं की, कारण तांदूळ भरपूर भिजलेला आहे, तर 3च शिट्ट्या करून घ्यायच्यात. जास्त केलाय तर मग एखाद्या वेळेस भात करपू शकतो, त्यामुळे 3च शिट्ट्या करून घ्यायच्यात.
चला कुकर गार झाला तर उघडून बघूया की कसं झालंय. जवळ आण बघू. वाव, एकच नंबर. थांब. तर जवळून दाखवते. हे बघा, पहिल्यांदाच बनवलंय मी. वाव, मस्त दिसते. मी बाहेर काढून दाखवते. तर आता याच्यामध्ये अजून थोडीशी कोथिंबीर टाकूया वरतून. छान मस्त झाली आहे असं तर वाटतंय. आणि याच्यावरती परत थोडासा आपण ते बरिस्ता बनवला होता ना, तर तो थोडासा टाकून घेऊया. तर बघा, फायनली अशी दिसते बिर्याणी. मस्त झाली. चला, तर बिर्याणी तर झाली, पण त्याच्यासोबत खायला आपल्याला कोशिंबीर पण हवी ना. तर त्यासाठी मी बारीक अशी काकडी चिरून घेतली आणि त्याच्यानंतर बारीक असा टोमॅटो पण कट केलाय आणि बारीक अशी कोथिंबीर पण चिरली आहे. तर हे सगळं टाकून घ्यायचं. दही टाकायचं आणि कोण कोण याच्यामध्ये साखर पण टाकतं. मी पण टाकते, पण आता साखर विरघळेपर्यंत वेळ नाहीये. भूक लागली दुपारचे. काहीतरी 1:30 वाजून गेले होते आणि याच्या मागे तरी मी 1 तासामध्ये केली बिर्याणी आणि 1 तासामध्ये झाली. तर एवढंच मी कोशिंबीरमध्ये सध्या टाकते आणि सिंपल अशी कोशिंबीर बनवून घेतली. बरेच जण भरपूर काय काय टाकतात कोशिंबिरीमध्ये आणि कोशिंबिरीला फोडणी पण देतात, पण सध्या मी सिंपल अशी बनवली. चला, तर आता हे झालंय, पण आता बिर्याणी मी तुम्हाला ताटामध्ये काढून दाखवते की कशी झाली. कारण मी नवीन तांदूळ आणले होते, तर नवीन तांदळाचा कसा आहे अंदाज येत नाही आपल्याला की आपण पाणी किती ठेवावं वगैरे. जर जास्त झालं तर चिखलासारखी होते आणि जर बरोबर झालं तर सुटसुटीत होतं तांदूळ. तर ऍक्च्युली खूप छान झाली होती. तुम्ही पण ट्राय करून बघा. आणि पाणी वगैरे सगळे मसाले, मीठ सगळं सगळं अगदी व्यवस्थित होतं. अगदी म्हणजे मी केलंय म्हणून मी कौतुक करत नाहीये, पण खरंच खूप सुंदर झाली होती. तांदूळ सुद्धा बघा एकदम असे मोकळे झालेले आहेत आणि एकदम मऊ अशी बिर्याणी झाली होती. अजिबात तांदूळ निब्बर वगैरे काहीच राहिला नाही. एकदम मऊ झाले होते तांदूळ आणि पहिल्याच प्रयत्नात माझी बिर्याणी छान सक्सेस झाली. कारण नेहमी आई बनवते, मी नाही बनवत, त्यामुळे मला थोडीशी भीती होती, पण खूप छान झाली होती. तर चला, आम्ही जेवून घेतो. तुम्ही सुद्धा या आणि तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करून बघा. खूप सुंदर झाली होती. आणि चला, व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. तर चला, बिर्याणी झाली, बनवून झाली, खाऊन झाली आणि सगळ्यांना आवडली सुद्धा. पण छान पोट भरल्यानंतर बघा इतका कंटाळा येतो. मला पण इतका कंटाळा आला होता आता भांडे घासायला, किचन साफ करायला, पण ते करायला लागणार होतं. कारण जर तसंच ठेवून बसलो तर ते मनामध्ये सतत माझ्या येत राहतं की बाबा भांडे घासायचे राहिलेत, किचन साफ करायचं राहिलं, हे असं मला होतं. त्यामुळं मी जीवावर आले भांडे घासायला आणि पटपट म्हटलं सगळं किचन आवरावं, भांडे घासून घ्यावी. आणि सगळं स्वच्छ केल्यानंतर कसं आहे, एकदा बसलो ना की निवांत मग बसायला बरं वाटतं. तर मी आता सगळं आवरून घेते आणि मग भेटते.
चला तर सगळी कामं झाली, थोडासा आराम झाला आणि म्हटलं हे बघा झाडं तर छान वाढतायत पण त्यांना फुलंच लागत नाहीत का कुणास ठाऊक. फक्त या सगळ्या झाडांमधून ना एकच झाड आहे छोटं म्हणजे छोटी छोटी गुलाब येतात, तर त्यालाच थोडीशी फुलं लागतायत, बाकीच्या झाडांना फुलंच लागत नाहीयेत. तर तुम्हाला काही माहिती असेल तर नक्कीच सांगा. चला तर हा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच सांगा आणि रेसिपीसुद्धा कशी वाटली तेही सांगा. आणि हा ब्लॉग मी इथेच एंड करते. सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर भेटूया नंतर. बाय बाय.